हॅलो गुड सबस्क्रायबर्स. तर आता आपले डेली व्लॉग येत नाहीत कारण मला वेळच नाही भेटत. आता स्वयंपाकाच्या कामांना वगैरे मी जाते आणि खूप दिवसानंतर असं एक दिवसाची सुट्टी काढली होती आणि मी गेले होते गावाला. गावाला म्हणजे कराडला. तर लग्न होतं एक आणि त्यामुळं जाणं गरजेचं होतं आणि वन डे रिटर्न केलं. मी सकाळी गेले आणि संध्याकाळी मी रिटर्न आले 12-12:30 वाजेपर्यंत. तर हे कराडचं बस स्टॉप आहे आणि भरपूर आठवणी आहेत. कितीही आपण विसरायचं म्हटलं तर काही आठवणी विसरता येत नाही, कारण कराडमध्ये माझं बालपण गेलं आहे. पण आता माझं कराडमध्ये कोणी नाही त्यामुळं. तर आम्ही दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी इतकं माझं जागरण वगैरे झालं आणि दुसऱ्या दिवशी ह्या बापलेकांचे नखरे चालले होते आम्हाला शॉपिंगला घेऊन जा. मग FC रोडला दोघांना शॉपिंगला घेऊन गेले आणि इतकी थकली होती तरी. आणि अंश हट्ट करत होता की मम्मी हे पाहिजे ते पाहिजे. मग त्याला जे हवं ते घेऊन दिलं. येता येता म्हटलं एक माठ घेऊया. तर अंशू हल्ली फारच बोलतो आणि इतका बोलतो की ते माठ देणारे होते ते पण फार हसत होते. आणि मला ही हिरवळ बघून कसलं भारी वाटतं. तुम्हालाही अशी हिरवळ आवडते का नक्की सांगा. परत हा तिसरा दिवस होता की अंश पप्पांचा हट्ट होता की मूवी बघायची. तर आम्ही गेलो मूवी बघायला. आणि कुठली मूवी आहे सांगा? राजा शिवाजी. तर सगळ्यांनी बघू शकता, खूप छान मूवी आहे. हा आहे चौथा दिवस. या दोघांना बाहेर खायला जायचं होतं, त्यासाठी पण हट्ट चालला होता. मग बाहेरून खायला घालून आणलं. आजचा 5वा दिवस तर म्हटलं आज चला आज तरी आराम कमीत कमी करायचा, कारण 5-6 दिवस झालं झोप नाही आहे सरळ मला. तर बघते तर काय मीशोवरून आपल्याला हे पार्सल रिसीव झाले होते आणि एवढे गोड होते ना ह्या बॅग. तुम्हाला घ्यायच्या असतील ना तर मी कम्युनिटी पोस्टला लिंक देते. भाज्यांच्या ह्या बॅग आहेत, कॉटनच्या आहेत, वॉशेबल आहेत. आणि व्हॉईस ओव्हर यासाठी करते की आपल्याकडे माईक नाही आहे, त्यामुळे आवाज व्यवस्थित येत नव्हता म्हणून. आणि ह्याची क्वालिटी बघू शकता. आणि भरपूर म्हणजे किलोच्या भाज्या तर ह्याच्यामध्ये आरामात बसतात, इतके छान आहेत. याला चेन पण आहे. आणि मी कम्युनिटी पोस्टला देते, तिथून मागवू शकतो. मीशोवरून मागवलेलं आहे. त्यानंतर हे कार्पेट आम्ही आमच्यासाठी मागवलं आहे. आणि खरंच खूप छान रिजनेबल रेटमध्ये मिळालं. आणि क्वालिटी म्हणाल तर छानच आहे, जाडजूड आहे, उत्तम आहे, फ्रेश कलर आहे, एकदम डार्क असा. मला खूपच आवडला. मी ह्याची पण ना जी लिंक आहे ना ती तुम्हाला कम्युनिटी पोस्टला देते. आणि आता माझ्या तुमच्या सगळ्यांसाठी एक रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनल आपला सबस्क्राईब करा. चॅनलचे व्ह्यूज वाढत नाही आहेत, सबस्क्रायबर वाढत नाही आहेत. तर प्लीज प्लीज कशी वाटते बॅटरी? ते ना सवय लागेपर्यंत तुम्हाला तसंच होणार आहे. एकदा का सवय झाली ना की मग काय नाही वाटणार, पडल्यासारखं वाटत. हां, अच्छा, कानं बघितल्यासारखं वाटतंय. ते जड झाल्यासारखं नाही ते कशाने, जोपर्यंत सवय लागत नाही ना तोपर्यंत तसंच होतं. डोकं दुखायचं कधी आलं का पण गेले जास्त काय वाटत असेल ना, मला तर नाही वाटत आहे, पण जर वाटत असेल ना तुम्हाला तर आपण डॉक्टरकडे जाऊयाच. त्या दिवशी पण एकदा घातला होता, पूर्ण असं सुजून आले. काय झालं, मी डॉक्टरकडून चष्मा माझं चेकअप करून चष्मा काढला आहे. आणि ह्यांनी काय केलं, जिथे चष्मा बनवायला गेलो ना तिथून चेकअप केला आणि स्वतःसाठी चष्मा घेतला. मी आधीच म्हणत होते आपण डॉक्टरकडेच जाऊया, पण ऐकले नाहीत. आणि त्यानंतर त्या चष्मा घातलाच नाही त्यांनी. आणि आता अचानक डोकं 2-3 दिवस झालं दुखायला लागलं म्हटल्यावर घातला की मग ते तसंच होणार ना सवय लागेपर्यंत. हां, तर मी बाहेर गेले होते. ह्या दोघांना घरातलं खायला अजिबात आवडत नाही आणि बाहेर पिझ्झा, बर्गर, बिर्याणी हे सगळं चालतं. आणि अंशला ते खा म्हणावं लागत नाही, ते मागून मागून खाल्लं जातं. तर घरात येऊन बघतीये तर हा एवढा पसारा आहे. आता असली झोप आले की काय सांगायचं तुम्हाला. आणि हां, मी घातलेला ड्रेस कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा मी शॉर्ट मागवला बरं का. काय चाललंय पिलू? हां, या मिशोवरून मागवलेत बरं का बॅग. आणि खरंच चांगली क्वालिटी आहे, वॉशेबल आहेत. आणि घ्यायचे असतील तुम्हाला तर कम्युनिटी पोस्टला देते लिंक. 6 म्हणजे किती रे? माझे आता व्हिडिओ व्हायरल होत नाहीत, तुम्हाला राग नाही येत, वाईट वाटत नाही काय बाई करते म्हणून? व्हायरल तर होत नाही, पण काम तर डबल लागतं. या अशी प्रमोशनसाठी आलेले प्रोडक्टच्या घड्या मारण्याचं काम आमच्या पतिदेवांकडे असतं बरं का. आणि हा मध्ये मध्ये असा येऊन उभा राहतो. आणि एकदा सगळ्यांना क्लिअर खरंच करा की तुमचे पैसे उडवते का मी.
झालं ना व्यवस्थित पॅक. हे असं पॅक करून आम्ही रिटर्न करतो. जसं येतं प्रोडक्ट असं आम्ही तेव्हा जे काही पैसे आम्ही घातले त्या प्रोडक्टसाठी ते आम्हाला रिटर्न येतात. आणि अजून सध्या फक्त मी ॲफिलिएट मार्केटिंग करते बरं का. आणि ह्याची बॅग आहे ही घ्या. आणि माझ्या पायाच्या भेगा पडल्यात, पायांना खूप पडल्यात, कारण मी आता स्वयंपाकाची कामं करत आहे, सारखं चालणं होतं माझं त्यामुळं. तर एक मिशोवरून औषध मागवलं आहे मी. आता सध्या तरी मी वापरते आहे. मला जर फरक पडला तर मग मी त्याचं ते पण सांगेन तुम्हाला. चला तर आता आलेली आहे. चला लिफ्ट उघडली. मला लिफ्टची फार भीती वाटते बरं का. आणि ही आहे ती मी. दाखवते कशी वाटते ती मी. तर मला लिफ्टची फार भीती वाटते, तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर. आणि पण आता पर्याय नाही आपल्याकडे, काय करणार. हां. आणि सगळे म्हणतात तू केस अशी हेअरस्टाईल का करते, तर हेअरफॉल जास्त होता म्हणून मग मी माझे केस असे बांधायचे. आता दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक बनवतो, बस केस कशाला पडले पाहिजेत ना त्याच्यात, म्हणून आता पण बांधते. पण आता हेअरफॉल कमी झाला आहे. मी एक रेसिपी शेअर करेन तुमच्यासोबत जेव्हा केव्हा वेळ भेटेल त्यावेळेस. हेअरफॉलसाठी मी तेल बनवलं होतं. तर चला आता पोचले.